नमस्कार मित्रांनो, वेलकम टू पिगिनी चॅनल. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की टिप्पण नकाशा कसा सोडवायचा. तर टिप्पण नकाशा म्हणजे काय, त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती मी माझ्या चॅनलवरती जी व्हिडिओ आहे त्याच्यावरती अपलोड केलेला आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. तर मी थोडक्यात तुम्हाला सांगतो की टिप्पण नकाशा म्हणजे काय. तर टिप्पण नकाशा म्हणजे आपल्या जमिनीचा जुना सर्वे नंबर नकाशा होय. तर ह्या नकाशावरूनच आपल्या जमिनीची जमीन मोजणी होते. म्हणजे प्रायव्हेट सर्वेअर असू दे किंवा भूमी अभिलेख म्हणजे मोजणी खात्यातील अधिकारी असू दे, हा जुना सर्वे नंबरचा जो नकाशा आहे हे रेफरन्स धरून आपल्या जमिनीची मोजणी केली जाते. तर वेगवेगळ्या प्रकारचे टिप्पण नकाशे असतात. मी माझ्या चॅनलवरती एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे की टिप्पण नकाशा कसा सोडवायचा. त्यामध्ये वेगळ्या प्रकारचे टिप्पण आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये मी एक वेगळ्या प्रकारचे टिप्पण घेतलेलं आहे. त्यामध्ये फरक काय आहे तुम्हाला मी सांगतो, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला अत्यंत चांगली माहिती मिळून जाईल. तर ह्याच्यामध्ये जे मापे असतात ते साखळी व आनेमध्ये असतात. ह्याच्यासाठी आपल्याला हे सोडवण्यासाठी आपल्याला काय हा टेबल लागतो. साखळी व आने चार्ट हा आपल्याकडे आहे. जर कोणाला हवा असेल तर माझा नंबर मी जे पोस्ट आहे यूट्यूब चॅनलची त्याच्यावरती टाकलेला आहे, त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. तर हे साखळी व आने चार्ट वापरून आपण आपल्या जमिनीचा जो पूर्ण एरिया आहे तो हेक्टर आर मीटर स्क्वेअर याप्रमाणे जे म्हणजे सातबाऱ्यावर जे असते मापे त्याप्रमाणे काढू शकतो. तर सोडवायचा कसा, मी अगोदर सोडवलेला आहे. याच्यासाठी खूप टाइम लागतं, म्हणजे एक तासभर लागतो, तरी मी अगोदर सोडून गेलेला आहे. तुम्हाला फक्त मी थोडक्यात कसा सोडवायचा हे सांगतो. तर हा जो हे जे सिम्बॉल आहे उलट 6 आहे ना, तुम्हाला मी लाईन मारून दाखवतो. एकच मिनिट, मी थोडं लाईन जी आहे ती ब्रॉड करतो, तुम्हाला कळून जाईल. तर मित्रांनो, हा जो सिम्बॉल आहे उलटा 6 हा काय आहे, साखळीचा आहे. म्हणजेच याचे माप कसे आहे, 2 साखळी आणि 2 आडव्या रेषा म्हणजेच 2 आणे. तर समजून घ्या, 2 साखळी 2 आणे. तर ह्याचे मापे आपल्याला त्या चार्टवरती बघायचं आहे. तर हा बघा, इथं साखळी आहे, इथं आणे आहे. तर 2 साखळी आणि किती, 2 आणे म्हणजेच 21.37 हे मीटरमध्ये माप आहे आपल्याला. तर हे जे माप आहे इथून इथपर्यंत हे मीटरमध्ये काढलेलं आहे आपण. तर बघू शकता 21.37 हे मीटरमध्ये आहे. असेच आपल्याला सर्व मापे ह्या प्रकारे काढून घ्यायचं आहे. हे बघा, मी आता काढून ठेवलेला आहे. 46.52 मीटर, 30.18 आणि जो हा परपेंडिक्युलर लाईन आहे ही त्या प्रकार आहे. तर आता इथं बघा, थोडं वेगळं आहे. 2 साखळी आणि उभ्या 2 लाईन म्हणजे किती, एक लाईन म्हणजे 4 आणे. 2 आहेत म्हणल्यावर 4 आणि 4 8, आणि तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे आडवी लाईन म्हणजे एक आणे. तर 2 साखळी, 4 आणि 4 8, 9 10 11, 2 साखळी 11 आणे हे माप येईल आपल्याला. जे आडवं लाईन आहे ना त्यामध्ये 2 साखळी आणि 11 आणे. तर 2 साखळी 11 आणे बघूया आपण चार्ट मध्ये किती येते. 2 साखळी 11 आणे तर 27.03 मीटर हे आपल्याला आडवं माप आपल्याला मिळून जाईल. बघू शकता 27.03 एकदम परफेक्ट माप आपण काढलेला आहे, जो ऑफसेट टाकलेला आहे. आणि सोडताना तुम्ही कसं काय सोडवायचं आहे की, आता हा पॉइंट लाईन आपण मारूया. आता ही पॉइंट लाईन मारली ना, तर आपण स्टार्ट कसं केलं, आपण स्टार्ट करताना खालून केलेलं आहे. तिथे बघू शकता. समजा आता एक पहिला ऑफसेट टाकून घ्यायचा आहे, एक स्ट्रेट मारून घ्यायची लाईन. समजा 10 मीटर आहे, 10 मीटर मारून घ्या. त्यानंतर जो ऑफसेट आहे, हे जे ऑफसेट टाकलेले आहेत साखळीमध्ये ते 90 डिग्रीमध्ये टाकून घ्यायचं आपल्याला. आणि समजा इथं 30 मीटर आहे तर तुम्ही 30 मीटर टाकून घ्या, एंटर करा. तर असे आपल्याला सोडवून घ्यायचे आहेत. जो टिप्पण नकाशा आहे त्या प्रकारे तुम्हाला सोडवून घ्यायचा आहे प्रथमतः. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, बाउंड्री मारून घ्यायची आहे अशी. बाउंड्री मारल्यानंतर तुम्हाला पूर्ण जे आउटर लाईन आहे त्याचा तुम्हाला एरिया इथं मिळून जाईल, 21.51 मीटर स्क्वेअर. तुम्ही कन्वर्ट करू शकता आर आणि हेक्टर मध्ये. तर असेच आपल्याला पूर्ण काय हा टिप्पण नकाशा सोडवायचा आहे.
तुम्ही पण ट्राय करू शकता. जे सर्वेअर आहे त्यांच्यासाठी जर खास हे रिक्वायर्ड आहे. असे आपल्याला काय करायचं आहे, हे पहिला सोडवून घ्यायचं आहे असं सगळं. त्यानंतर जी ही बॉर्डर आहे, जी बाउंड्री आहे ती आपल्याला मार्क करायची. पहिला जे ऑफसेट आहेत हे टाकून घ्यायचे. त्यानंतर पूर्ण बाउंड्री मार्क करून तुम्हाला ह्या टिप्पण नकाशाची सर्वे नंबरची जी जुना जो एरिया आहे ते आपल्याला मिळून जाईल. तर तुम्हाला मी अनेक माप सांगतो. तर हे बघा, हे आहे ते किती आहे, 4 साखळी, त्यानंतर 2 उभी लाईन 2 आडवी लाईन, म्हणजे 4 साखळी, 4 आणि 4 8 9 10, 4 साखळी 10 आणि चार्ट मध्ये बघूया. 4 साखळी 10 आणि 4 साखळी 10 आणि 46.52 मीटर यायला पाहिजे. 46. हे बघा 46.52 मीटर आपल्याला ही लेंथ मिळालेली आहे इथून इथं. तर हे सगळं ऑफसेट आपल्याला प्रथमतः टाकून, तुम्हाला मी सांगितलेलं आहे की प्रथमतः हे ऑफसेट टाकून घ्या अशा प्रकारे. तर तुम्ही हे खालून चालू करा, इथून खालून चालू केलं ऑफसेट टाकून घ्या. नंतर ही पूर्ण बॉर्डर जोडून घ्या. ऑफसेट टाकल्यानंतर तुम्हाला मग तुमचा जो सर्वे नंबर आहे त्याचा आपल्याला एरिया मिळून जाईल. तर ह्याच्यावर क्लिक करा डायरेक्ट, जी बॉर्डर मी जोडलेला आहे ऑफसेट टाकल्यानंतर. तर इथं बघा 1,19,417 मीटर स्क्वेअर, म्हणजे 11 हेक्टर 94 आर 17 मीटर स्क्वेअर आपल्याला हा जो सर्वे नंबर आहे जुना टिप्पण नकाशाचा, ह्याचा आपल्याला काय मिळालेला आहे, एरिया मिळालेला आहे. आणि त्यामध्ये काय आहे, हिस्से पडलेले आहेत 1 2 3 4 5 6. आणि याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे, फाळणी नकाशा अलाइन करायचा आहे. त्यावरती आपल्याला पूर्ण आपले रेकॉर्ड आपल्याला बसलेले मिळेल. त्यानंतर हे रेकॉर्ड बसवल्यानंतर टिप्पण नकाशावरती फाळणी नकाशा बसवायचा आहे. ते पण तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि हे रेकॉर्ड बसवल्यानंतर आपल्याला जमीन मोजणी साईटवर जाऊन करायची आहे. आणि ते पॉईंट घेतल्यानंतर ह्या नकाशावर त्या पॉईंटवरती अलाइन करून आपण कोऑर्डिनेट काढू शकतो. आणि हद्द कायमचे जे पॉईंट आहेत ते आपण दाखवू शकतो. प्रथमतः तुम्हाला, जर तुम्ही सर्वेअर असाल, शेतकरी असाल, तर तुम्हाला हा टिप्पण नकाशा समजून घ्यायला पाहिजे. किंवा तुम्ही जर वकील असाल तर त्यांना पण हा नकाशा समजून घ्यावा लागतो. तर त्याच्यासाठी पण हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्हाला जर टिप्पण नकाशा सोडवता येत असेल तर तुम्ही फाळणी नकाशा सोडवू शकता. आणि हे जर 2 रेकॉर्ड तुम्हाला समजले तर तुम्ही जमीन मोजणी करायला शिकू शकता. तर आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. मी असंच अनेक महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवाबद्दल, सर्वेअर बद्दल आणि जे सिव्हिल जे वकील आहेत, म्हणजे जमीनचे वाद मिटवणारे जे वकील आहेत, त्यांच्यासाठी मी अत्यंत महत्त्वाचा असा कंटेंट अपलोड करत असतो आणि पुढे पण करणार आहे. तर व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.